तर मंडळी, मी आज तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. रवा मसाला डोसा. अशा प्रकारे अगदी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालायची गरज नाही, काही नाही, कारण त्याची प्रोसेस मोठी असतेच. त्याच्यामुळे अगदी पटकनी झटकीपट होणारा असा रवा मसाला डोसा अगदी तोडीस तोड मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, तांदूळ आणि उडीद डाळ न वापरता सुद्धा आपण सुंदर असा रवा डोसा करू शकतो. तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कुठल्याही घेऊ शकता. 1 वाटी रवा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालतोय. त्यातच 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सेम वाटी ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचं आहे. 2 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण घालायचं आहे. आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. ते आंबटही चालेल किंवा नॉर्मलही चालेल, तसं काही नाही प्रॉब्लेम. आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये मस्त छान असं 2-3 वेळा फिरून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला लागेल तसं, मसाला डोस्याला कसं बॅटर लागतं त्यानुसार आपण करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण हे फिरून घेऊया. तर आता हे बॅटर असं झालेलं आहे. आपण सर्वप्रथम फिरून घेतलेलं आहे. आता थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला, खूप पण नाही. नंतर आपण भांड्यात हे काढल्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी जसं लागेल तसं घालू. आता थोडं पाणी घालूनच आपण परत एकदा फिरून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता, हे आपण छान फिरून घेतलेलं आहे. आता भांड्यामध्ये काढूया आपण. हे मिक्सरचं भांडं थोडं पाणी घालून विसळून घेतलेलं आहे. आता हे बॅटर छान आपण फेटून घेतलेलं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी कशी आहे. तुम्हाला मसाला डोस्याला कसं हवं आहे, घट्ट पातळ, तुम्ही जसे करता त्यानुसार मी असं ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आपलं तयार झालेलं आहे मसाला डोस्याचं बॅटर. आता आपण चटणी करूया, तोपर्यंत हे रेस्ट होईल. चटणीसाठी मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे 5-6 पाने, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे डाळवं घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे, आणि कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे. तर सर्व आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त याची चटणी करून घेऊया. आता आपण चटणीवर तडका टाकूया. मस्त आपण चटणी मस्त करून घेतलेली आहे. मोहरी घालूया, हिंग थोडा घालूया, आणि कढीपत्त्याची पाने घालूया, आणि चटणीवर छान अशी फोडणी देऊया. ही आपली चटणी झाली तयार. मसाले डोसा करायला पॅन ठेवलेला आहे. सर्वप्रथम तेल लावून घेऊया. पहिल्याच मसाले डोस्याला तेल लावून घ्यायचं आहे, नंतर परत लावायचं नाही, सुरुवातीलाच आपण लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम झालेला आहे. आता आपण मसाला डोसा घालून घेऊया. बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा कशी मस्त जाळी आलेली आहे आपल्या मसाला डोस्याला. आता आपण पलटूया. बघू शकता किती सुंदर, अगदी आपण तांदळाचा जसा करतो, उडीद डाळ तांदूळ घालून जसा आपण मसाला डोसा करतो, सेम तसाच झालेला आहे. अगदी सोपा, इन्स्टंट, झटकीपट, अर्ध्या तासामध्ये तयार रवा डोसा. बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा. असे सर्व करून घेऊया. काढून घेऊया. तुम्ही बघू शकता केवढा क्रंची झालेला आहे.
अगदी दुसराही दाखवते मी करून. पलटी करूया. बघू शकता तुम्ही किती सुंदर मसाला डोसा. कोणी म्हणणार नाही हा रवा डोसा आहे. असा सुंदर क्रंची तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर झटकीपट इन्स्टंट नाश्ता तयार. हा सुद्धा आपण बघू शकता तुम्ही. सुंदर झालेला आहे हा सुद्धा मसाला डोसा अगदी घरच्या घरी. तर मंडळी, मी इथे बघा तुम्हाला किती सुंदर अशी रेसिपी आज नाश्त्याची करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? सुंदर चटणी आणि झटकीपट होणारा असा रवा मसाला डोसा अगदी क्रंची सुंदर होतो. अगदी तोडीस तोड, अगदी जसाची तसा, जसा आपल्याला डाळ तांदळाचा जसा मसाला डोसा लागतो सेम तीच टेस्ट आहे ह्याच्यामध्ये. काहीच फरक वाटला नाही आम्हाला कोणालाच. त्यामुळे मी ही रेसिपी करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला आवडली का? झटकीपट रवा मसाला डोसा अगदी घरच्या घरी नाश्त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी मी आज करून दाखवलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. आणि तुम्ही सुद्धा असा मसाला डोसा करून मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही. चला आता मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.